एक मोठी बातमी समोर येते। दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 9 जणांना अटक केलेला आहे। दिल्ली मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता। हल्ला करण्यासाठी आलेल्या 9 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे। अटक केलेल्यांमध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। आरोपींचे मुंबई गुन्हेगारी जगतासोबत संबंध असल्याचंही उघडकीस आलेलं आहे। आरोपी इसिसच्या सांगण्यावरून हल्ला करण्यात येणार होते अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। इसिसच्या सांगण्यावरून हे सगळे आरोपी हल्ला करण्यासाठी आल्याची देखील माहिती समोर आली आहे। 9 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे आणि काही प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता आणि तोच कट आता उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि 9 जणांना दिल्लीमधून अटक करण्यात आलेली आहे। दिल्ली मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता। बातमी पुण्यातून आहे। राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या छतावरती दारूच्या बॉटलचा खच सापडलेला आहे। युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू असतानाच दारूच्या बॉटल्स सापडलेल्या आहेत। पुण्यामध्ये विषारी दारूने अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर आज काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या समोर ते आंदोलन करताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे पत्र्यावर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या ठिकठिकाणी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। भूमिकेवरच राज्य उत्पादन शुल्काच्या एक प्रकारे प्रश्नचिन्ह जे आहे ते पाहायला मिळते। एक तर खरं तर काल खरं तर अनेकांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला, त्यानंतर संतप्त नागरिक झालेले पाहायला मिळतात। पुण्यातले राज्य उत्पादन शुल्काच्या कर्मचाऱ्यांना या बाटल्या दिसल्या नाहीत काय, असं सुद्धा प्रश्नचिन्ह जे आहे ते यामुळे उपस्थित होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी।